येस. तर आपण आता हे सगळं शिकत आलो. पहिल्या सगळं जादू आहे, सगळ्या गोष्टी आहे, सगळं वॉव वॉव वाटायला लागतं. जेव्हा फर्स्ट टाइम मी सिक्रेट मूव्ही बघितली ना, मी अशी हवेत होती. फर्स्ट टाइम जेव्हा मी बुक वाचलं, पण मी फर्स्ट टाइम 2017 मध्ये मूव्ही बघितली आणि ते पण अशी आम्ही मूव्ही कशी बघितली माहिती का? आमचं एक इव्हेंट होतं आणि ती मूव्ही आम्हाला सांगितलं होतं. आम्हाला त्या कोचनी सांगितलं, सरांनी सांगितलं होतं, की तुम्ही जर 7 वाजता आले तरच तुम्हाला ती मूव्ही बघायला मिळेल, नाही तर मग तुमच्यासाठी गेट बंद होईल. आणि ती मॉर्निंगला, ते पण आम्ही जसं थिएटरमध्ये बघतो ना, तसा अंधार करून आणि पेन आणि पॅड घेऊन सांगितलं होतं त्यांनी. तुमचं डायरी आणि पेन घेऊन ती मूव्ही बघायची. ती मूव्ही बघितली होती आम्ही. आता सध्या आम्ही परत ते रिपिटेशन चालू केलंय, ते मूव्ही बघण्याचा कोर्स, म्हणजे स्वतः बघणं चालू केलं आम्ही. जे मूव्ही बघायला सुरुवात, मग ही मूव्ही बघितली मी पहिल्या वेळेस, तर वाव वाव किती सगळ्यांना वाटतं ही किती छान आहे, मी पटकन करू शकतो, सगळं काही आहे, सगळं काही आहे. पण आपल्याला त्यांनी त्याच्यात ते पॉइंट सांगितलेले की तुम्हाला फिलिंग मध्ये ठेवायचंय, स्वतःला फील करायचंय, हे इमोशन आहे त्याच्यात, स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी आहे. तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये ठेवणं, आणि त्या गोष्टी इतक्या सोप्या आहे पण कॉम्प्लिकेटेड करतो आपण, नाही का? आणि जसं आपल्याला जर नॉलेज आलं, जास्त नॉलेज आलं की आपण त्याच्यावरच फोकस करतो की नॉलेजवर, सिंपल गोष्टी सोडून देतो. मग सिंपल गोष्टी सोडायच्या नाही, सिंपल गोष्टी नेहमी करायच्या आहे. सिंपल सिंपल गोष्टी आपण खूप असं मोठं क्रिएटिव्ह न करता सिंपल गोष्टी करत राहायच्या. मग आता आपण सिंपल शिकलोय की रोज आपण प्रॅक्टिस करतोय, ग्रॅटिट्यूड देतोय बॉडीला, आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, स्माइल देतोय, एकमेकांना एनर्जी देतोय, चांगलं सगळं सगळं चांगला चांगला विचार करायला, इथपर्यंत आपण ठीक आहे. पण आता आपण ब्रंच मध्ये, ब्रंच माहिती ना, एकत्र आहे आपण, 4 5 6 जण जे काही असेल तर ते एकत्र आहे. आता मला सांगा की अंगूर असतं ना, अंगूर गुच्छेमध्ये अंगूर असतात, तर ते गुच्छातले अंगूर असतात, काही खाली पडलेले अंगूर असतात. खाली पडतात ना काही अंगूर, तर मग ते खाली पडलेल्या अंगुराचा भाव जास्त असतो का गुच्छातल्या अंगुरांचा? कुठल्या? जे गुच्छेमध्ये राहतात त्यांचेच ना, त्यांना छान सजवून ठेवलं असतं. जे खाली पडतात त्यांना काय असेच खाऊन बघा वगैरे असे पडलेले असते, किंवा ते असेच बेभाव किंवा सुटते, किंवा ते लोक असे वाटूनही देतात. म्हणजे ते त्याच्यामधून बाजूला गेलं की व्हॅल्यू गेली. सेम मॅजिकचं असंच आहे. आपल्याला ते ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये का राहणं गरजेचं आहे, की आपल्याला आपल्याला ब्रंच मध्ये जी शक्ती मिळणार आहे ना, ते देठ जे असतं ना, तर बघा केळी असेल, हे असेल, ते सगळे जे ब्रंच मध्ये एकत्र एकत्र बांधलेले, म्हणजे एक समूह तयार झालेला आहे. मग जेवढे पण लोक तुमच्या आजूबाजूला असतील, एखादे भजनी मंडळ असेल, हरिपाठ करणाऱ्या एखाद्या लेडीजचा ग्रुप असेल, तर त्या ब्रंच मध्ये आहे, म्हणजे त्यांच्या त्यांच्या कम्युनिटीमध्ये ग्रुपमध्ये, ते ग्रुपच्या बाजूला सोडून हे होत नाही. आपण मेंढ्या वगैरे चालताना रस्त्याने बघतो, खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहे याच्यामध्ये, की त्या बघा कशा याच्यात चालतात, इकडं तिकडं कोणी भरकटून राहत नाही, किंवा मागाने राहिलं तरी ते त्यांना पुढे घेऊन चालतात. आणि पक्षी बघितले तुम्ही, पक्ष्यांचा थवा, एक असा लीडर असतो पुढे आणि ते असे कॉर्नर करतात आणि कसे एका लाईनीत चालतात ते. आकाशात जर बघितलं तर कसलं त्यांचं माप आणि काय भारी त्यांचं हे आहे. म्हणजे तो कोण किती सुंदर असा चालतो आणि ते पुढे एक दिशा दाखवणार असतो ते वाऱ्याच्या याच्याने. मग त्याच्यामध्ये काही पक्षी असे नाही म्हणतात की चला आम्ही इकडं उडून येतो तिकडं नाही. तर त्यांचा एक असा तो थवाच निघतो. याच्यामध्ये ते बघताना सुद्धा इतकं मॅनेजेबल आणि सुंदर असं वाटतं की त्यांना कोणत्या आर्मी लोकांनी ट्रेनिंग देत आहे ना. तर मग हे लोक आपणच त्यांच्याकडनं शिकतोय, बऱ्याचशा गोष्टी आहे. मग आपल्याला एक लक्षात ठेवायचे की आपल्याला जे पण आपण करतो ते ब्रंचमध्ये ऍक्टिव्हिटी करायच्या, जेवढ्या तुम्हाला करता येईल तेवढ्या. आणि आपल्या स्वतः तर करायची, आपण याची काय मॅजिक होणार आहे, कारण आता आपण जे करणार 1 तास आपण ऍक्टिव्हिटी केली सोबत, तर त्याची आपल्याला किती तास काउंट होणार आहे आपले, ते 5 तास. 5 जण जर करत असले तर, 6 जण करत असले 7 तास. आता आपण म्हणतोय एखादा अफर्मेशन म्हणतोय, माईक चालू करून मी भाग्यशाली आहे, किंवा एखादा मंत्र म्हणतोय. आपण म्हणतो ना, मंदिरात जातो, स्वामी समर्थ म्हणतो, एकटं जर एक माळ करत असेल तर म्हणतात, आणि एकत्र जर सगळ्यांनी केलं तर ती पॉवर वेगळी असते, बरोबर आहे ना? मग ही पॉवर काय असते, की ही ब्रंचची पॉवर असते. जशी आपल्याला एकत्र पॉवर मिळेल जास्तीत जास्त, तर सगळ्यांनी आता माईक चालू करू आपण, आपल्याला हेल्थवर करायचे ना आज ग्रॅटिट्यूड. कल्पनाताई, आज हेल्थचे आपल्याला करायचे, तर डायरी पेन घेऊन बसा सगळेजण. हेल्थ हेल्थसाठी ग्रॅटिट्यूड करायचे, तर आपल्याला थोडेसे पास्टचे पण करायला पाहिजे, प्रेझेंटचे करायला पाहिजे, फ्युचरसाठी पण करायला पाहिजे एका वेळेस. नेटवर्क प्रॉपर आहे ना माझं? आवाज येतोय ना? ओके. हो मॅडम, एकदम क्लिअर येतोय तुमचा आवाज. हा, मध्यंतरी गेला होता आता.
हा, ते तुमचंच नेटवर्क गेलं होतं, मला वाटलं की मला काही हा प्रॉब्लेम झाला. हा, तुम्ही डिस्कनेक्ट झालते. नाही, माझंच नेटवर्क गेलं होतं. हा हा, बरोबर ते आहे. ब्लूटूथ लावलं ना, कारण मला डायरेक्ट फोन मधून आवाज कमी येत होता, तर चालेल. ते ब्लूटूथ आता लावलं तर ते वायफायला कनेक्ट नाही होत आहे. हा, करून घ्या मग. आता डायरी पेन घ्यायचा आहे. तर आपल्या हेल्थ ज्या असताना, एक आपली हेल्थ आहे फिजिकल हेल्थ, जे आपण दिसतोय वरती आपली बॉडी जी आहे त्याला फिजिकल हेल्थ मराठीमधून म्हणजे आपले शारीरिक, हिंदीमधून काय राहील तेच फिजिकल हेल्थ हिंदीमधून, म्हणजे आपलं जे शरीर आहे भौतिक शरीर त्याची हेल्थ. तर ते तुम्ही लिहू शकता. तुमचे भौतिक हेल्थ तुमची कशी असली पाहिजे. तर तुम्ही पहिले तुमचं भौतिक किंवा फिजिकल जे तुम्हाला हिंदी मराठी इंग्लिश जे असेल तसे तुम्ही पॉइंट काढा आधी. हा, भौतिक आपलं शरीर, भौतिक हेल्थ, आपण आधी त्याच्यावरच आपल्याला काम करावं लागणार की आपली फिजिकल बॉडी, बरोबर आहे ना. आधी फिजिकल बॉडी व्यवस्थित असली पाहिजे. नंतर आपली सोशल हेल्थ. सोशल हेल्थ म्हणजे काय? सोशल हेल्थ म्हणजे आपण सोशलमध्ये आपण कसं वागतो, घरामध्ये कसं वागतो, आपले आजूबाजूला शेजारी कसे रिलेशन. आपलं सोशल, माणूस सोशल प्राणी आहे ना, तर मग आपल्या सोशल हेल्थ पण चांगली पाहिजे ना आपली. मग काहीतरी एखादा आपल्या समोरून जातोय ना, आपण असं तोंड हे करतोय की त्याला स्माइल देतोय, त्याच्यावरून आपल्याला कळते की आपली सोशल हेल्थ कशी आहे. तर मग तो एक पॉइंट लिहून ठेवा पुढे तुम्हाला जसं जसं प्रॅक्टिस करायला. आपली मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थ सगळ्यांना माहिती आहे काय असते, कोण सांगल? माईक चालू करायचं, बोलायचं, परत बंद करायचं तुम्हाला असं वाटलं तर. म्हणजे काय होत जाईल, दोन्हीकडनं ढोल वाजत जाईल आपला, एकीकडनंच नाही होणार. येस, मेंटल हेल्थ काय असते? विचार, मनात काही ना काही विचार येणं. हा, मेंटल म्हणजे आपली बुद्धी, आणि ओके. बुद्धी म्हणजे मानसिकता, की मानसिक मानसिक संतुलन. आपण म्हणतो ना एखाद्याला काही वेड वाकड वगैरे, तुझं मानसिक संतुलन ठीक आहे का हल्लंय, बोलतो ना आपण. हो, लगेच. बोलता हा, बोलता बोलता बोलतो आपण की काय माणसेले काही डोक्यावर आला लहानपणी म्हणायचं, डोक्यावर पडली का काही असं म्हणायचं ना आपण. तर त्याला म्हणतो आपण मेंटल हेल्थ. मग मेंटल हेल्थ कशी असती, काही लेडीज असतात की त्यांना बघा एखाद्या मूड स्विंग असतात, मूड आपले जसं हार्मोन चेंज होतो मोनोपॉजच्या वेळेस, की एक प्रकारचे डॉक्टर म्हणतात की तुमचं थोडंसं मेंटली हार्मोन्समुळे तुमच्यामध्ये डिफरन्स आलाय. मेंटल, मग आपण काय होतो, कधीतरी आपण खुशच होणार, कधीतरी आपण चिडचिडच करणार, कधीतरी रागच करणार, कधी कधी आपण उदासच बसणार, है ना. ती आपली मेंटल हेल्थ झाली. येस, सेक्शुअल हेल्थ असते, मेंटल हेल्थ असते, हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आपले हेल्थ आहे. की आपल्याला एकाच याच्यामध्ये नाही, तुम्हाला जर सगळं तुम्ही फिट आहात, बॉडी तुमची मस्त आहे, तुम्ही आयडल वेटवर आहे, जसे पाहिजे ड्रेस आहात, पण तुमची मेंटल हेल्थ चांगली नसली तर चांगलं चालेल का तुम्हाला? नाही चालणार. मेंटल हेल्थ एकदम परफेक्ट आहे, शरीर पसरलंय, हे गुडघे दुखताय, ते दुखतंय, तेही चालणार. म्हणजे याचं सगळ्याच आपल्याला बॅलन्स करता आलं पाहिजे. तर आपण काम करतो आपल्या ग्रॅटिट्यूड, बॉडी ग्रॅटिट्यूड पासून, फिजिकल ग्रॅटिट्यूड पासून, हे करता आलं की हळूहळू आपल्याला सगळ्याच हेल्थ मध्ये फरक पडायला लागतो, बरोबर आहे. आता मला सांगा, बॉडी ग्रॅटिट्यूड मध्ये कशा कशाच्या आपण आपल्याला आहे, आपल्या स्वतःला स्कॅन करा आणि काय काय आपण ग्रॅटिट्यूड करण्यासारखी आपल्याकडे गोष्ट आहे. चल, वन बाय वन फटाफट सांगायचे सगळ्यांनी. येस शोभाजी, बॉडी पार्ट काय काय आपले आहे ग्रॅटिट्यूड करणे, स्वतःलाच बघा ना, स्कॅन करा स्वतःला. माझे हेअर, केस, फर्स्ट नंबर राहिला हेअर, नंतर पटापट सांगा. स्किन. डोळे का मॅडम? डोळे, कान. हा, सांगा स्किन. पटापटा. कान, नाक. सांगायचं आणि लिहायचं पण. अच्छा. कान, नाक, डोळे, ॲब्रो, फोरहेड, कपाळ पण आहे ना आपल्याला, हनुवटी, याला काय म्हणतात, चीन, दात. दात आहेत प्रत्येकाला, लिहा मग ज्यांना स्वतःचे दात आहे ओरिजिनल. ओरिजिनल दात आहेत का सगळ्यांना? लिहा मग, मी भाग्यशाली आहे, अजून आपल्याला गरज नाही पडली म्हणजे. दात, लिप्स, होठ, जीभ, अजून अजून काय फेसवर सांगा पटकन, काय राहिलं? डोळे हात, कशाने? हा, जीभ,
काय ना म्हणजे ऍक्च्युली ना काय सांगायचं होतं फिजिकल हेल्थ मध्ये काय सांगायचं सगळे फिजिकल आपले बॉडीचे पार्ट आपल्याला ग्रॅटिट्यूड करण्यासारखं काय काय आपण स्वतःला स्कॅन करतो ना वरतून आपण खालपर्यंत काय चांगले काय हात चांगले गुडघे हा मग ते पार्ट सांगायचे यासाठी पाय स्ट्रॉंग पाहिजेत वजन हा उचलण्यासाठी हात पाहिजेत मजबूत शोल्डर मजबूत पाहिजे कशा कशाला आपल्याला लिहिता येईल ग्रॅटिट्यूड पहिले ते एक एक लिहा हात पाय आता आपले फेसवरचे काय काय राहिले पापण्या राहिल्या पापण्या त्या पण हा कधी हा ना पापण्या नसल्या तर काय फोरेड मग थोडस खाली या वर झाले का थोडं खाली या मग मान हे वरचे वरचे आपण शोल्डर खांदे आपले बॅक आपली बॅक पेन झाल्यावर कसं कळतं ना आपल्याला काय होतंय ते पाठ दुखली कधी बॅक नंतर पावड्या लाईट लाव. नंतर आपले हात पाय आपला पाठीचा कणा ज्याच्याने आपण छान बसतोय कणा पोयम होती ना मला मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा पाठीवरती हात देऊन लढ म्हणा पुन्हा है ना तर मग आपला कणा मजबूत असला की आपण आयुष्यभर चांगलं झालं मग पाठीचा कणा मग ते रिपोर्ट मध्ये नंतर येतं ना L4 L3 काय याच्यात गॅप आहे त्याच्यात का गॅप आहे आपल्याला कणा किती महत्वाचा आहे आपला पाठीचा येस नंतर अजून चेस्ट फिंगर काय म्हटल्या फिंगर बोट फिंगर्स फिंगर्स पण बोट आपले हाताचे पायाचे नख पण इवन नख पण पाहिजे ना नेल पॉलिश लावायला नेल नेल लिहिले सगळ्यांना आहेत ना येस व्हेरी गुड कोट नंतर कोट हा बोट टमक तळहात आपले पाम बघा किती छान मऊ छान आहे तळहात मनगट त्याच्यात बांगड्या बँगल्स घड्याळ तिथं घालावं लागतं कधी स्वतःला पाहिलंच नसन इतकं आज बघणार आहे तुम्ही इतकं निखरून बघितलंच ना कोपरे एल्बो हिंदी में क्या बोलते शोभा जी एल्बो को क्या बोलते हिंदी में मराठीत तर कोपर म्हणतो ना. हा कोणी मराठीत कोणी म्हणते. कोणी हा कोणी? कोणी 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 हा मॅडम हे मनगट समजा हा तर हा त्याला कसं ग्रॅटिट्यूड करायचं हा, तेच आधी तुम्ही एक एक लिहा ना तुमच्याकडे जे आहे ना आधी ते लिहा मी सांगते ना पुढे तुम्हाला आता आधी लिहा तुम्ही जे जे लिहा आधी तुमचे चांगले जे स्वस्त आहे ते लिहा जे स्वस्त नाही ते पण लिहा नाक लिहिलंय का सगळ्यांनी नाक राहून जातात मग नाही नाका कारण नाक म्हणतो ना काय नाकाने बोलती नाक म्हणजे शान मनगट घड्याळ घालायला कल्पना ताई हा मनगट घड्याळ घालायला बांगड्या घालायला हा लग्नात भरल्या नाही का आपण घडे घालायला छान छान हा पण ते म्हटलं लिहायचं कसं होते पण गटाबद्दल आधी एक एक पॉइंट लिहा फक्त आधी पॉइंट लिहा फक्त चालेल चालेल मॅडम आधी पॉइंट लिहा फक्त लिहिलं मग थोडस आता मान लिहिली जे जे आपल्याला इंटर पाय आपले पाय गुडघे पाय तळपाय टाच हिल हिल असतात ना हिल पंजा नंतर ते पायाला हे असतात काय म्हणतात त्याला घोटे पाय जिथं मुवमेंट होतो अँकल अँकल हा अँकल अँकल लिहिलं थाईज थाईज हा लिहा पोटऱ्या हा पोटऱ्या लिहा कारण पोटऱ्या पण आपल्याला पेन होतं तेव्हा कळतं ना की आई माझे पोटऱ्याच फडफड रात्री रात्री झालं म्हणून पहिला पोटऱ्या लिहिल हा लिहा लिहा जिथं प्रॉब्लेम ब्रेकडाऊन आहे ते पण लिहा आणि जिथं ब्रेकडाऊन नाही ते पण लिहा मांड्या असतात आपल्या
है ना. नंतर आता इंटरनल लिहा थोडेसे आतले आतले काय काय पार्ट कोणाकोणाला माहिती आहे ते लिहा. किडनी, हार्ट, ब्रेन, लंग्स, फुफ्फुस परत आपली अन्ननलिका, अन्नपिशवी, बिग इंटेस्टाइन, स्मॉल इंटेस्टाइन, हा आपले छोटे आतडे, मोठे आतडे, लिहिले. सगळे आपले हार्मोन्स, वेगवेगळे हार्मोन्स आहे ना आपल्या शरीरात. ब्रेन, वेन हा वेल्स आपल्या नसा आहेत आपल्याकडं 72,000 नसा आहेत आपल्या पूर्ण शरीरामध्ये. तर सगळ्या नसा लिहायच्या आपल्या सगळ्या शरीरातल्या नसा. आणि आपल्याकडं ट्रिलियन मिलियन सेल्स आहे, पेशी, सगळ्या सगळ्या पेशी लिहायच्या. करोडो मध्ये गिनती त्याला. आपली गर्भपिशवी, मॅडम हृदय पण येईल ना? हृदय पण लिहायचं ना. हृदय तर आपल्याला अगोदर लिहायचं इंटरनल मध्ये. रक्त हृदय, तिथून तर सगळा गेम चालू आहे. पूर्ण शरीरातील रक्त. हा रक्त, पेशी आल्या म्हणजे त्याच्यात आलं, पेशींमध्ये सर्व आलं. म्हणजे आपल्या कोशिका आहे, जे आपली मेमरी, जे सगळं आपलं रिपेअर करायचे आपल्याला तिथूनच काम करायचे, आपल्या पेशीपासून. मेन आपल्या पेशीच आहे. है ना? जठर पण येतं का? हा यकृत हा यकृत लिहा. जठर पण येईल ना मॅडम? हा जे तुम्हाला माहिती आहे ना, जास्त डीप मध्ये जेवढं तुम्हाला माहिती आहे ओरल तेवढं तुम्ही लिहू शकता. ओके. पॅनक्रिया, काय म्हणतात साधुपिंड मराठी? जठराग्नी, हा जठर जठर. आता हा. मी शाळेत पोहोचली, मला शाळेतला सायन्सचा लेक्चर आठवला. हा. काय काय होतं त्याच्यामध्ये. आता झालं. हो. थायरॉइड ग्लॅन्ड. हो. थायरॉइड ग्लॅन्ड म्हणजे आपलं विशुद्धी चक्र असतं, ते महत्वाचं असतं ना. आपण म्हणजे आपण कोणाशी काय बोलतो, संवाद आपला काय असतो. थायरॉइड, मॅडम कंठ पण येईल ना? हा थायरॉइड ग्लॅन्ड महत्वाची आपली. मनके. काय म्हटल्या? मनके. हा मनके लिहिले ना आपण पहिले. स्पायनल कॉर्ड पूर्ण लिहिला म्हणजे पूर्ण हेच लिहिलं म्हणजे त्याच्यात सगळं आलं. हाड. पूर्ण हाडांचं आलं आपले किती 208 पूर्ण हाड, पूर्ण सापळाच आतमध्ये हाडांचा. आता हे डीप डीप मध्ये गेलं तर अजून भरपूर आहे. आपण ओरली नाही का, वरचे सगळे लिहून काढले. आता मेन जे आपले आहे की आपण त्याला एक एक जे मेन पॉइंट आहे ना, ते एक लिहायचं आणि त्याच्या खाली मग त्या लाईन मध्ये लिहायचं. फॉर एक्झाम्पल हेअर घेतलं आपण, केस घेतली. हा तर आपले जेव्हा पण याच्यापेक्षा जास्त सुंदर केस होते आपले लग्न होताना, यंग होताना, की त्या केसांसाठी आपण थँक्यू करायचं की याच्यापेक्षा अगोदर छान असतील ना आपले लहानपणी, किंवा आपण यंग होतो, किंवा आपलं लग्न झालं तेव्हा अजूनही छानच आहे. पण याच्यापेक्षा आपल्याला ते आवडत असेल किंवा ते फोटोमध्ये असतील तेव्हाचे, आपण त्याच्यासाठी पण थँक्यू करायचं. थँक्यू म्हणायचंय. लिहा तुमच्या भाषेत जसे तुमच्या फिलिंग असेल ना, भावना. आय एम ग्रेटफुल, किंवा मी आभारी आहे की मला एवढे सुंदर निरोगी काळेशार केस दिलेले आहे परमेश्वराने, देवाने, काही तुम्हाला म्हणायचं ते लिहू शकता. मी कृतज्ञ आहे माझ्या सुंदर निरोगी केसांसाठी. केसांसाठी. कारण का, कोण सांगेल कारण? कारण सांगणं गरजेचं आहे ना आपल्याला. उगाच आपण एखाद्याला म्हटलं नसल्यामुळे हा मी त्याच्यामुळे सुंदर दिसते, चांगले हेअरस्टाईल करू शकते, मी नवीन हेअरस्टाईल करू शकते, मी रोज वेगळी दिसू शकते त्यांनी. हा आणि माझं जे स्त्री पण आहे म्हणजे जे बाई पण आहे ते त्याच्यामुळेच आहेत ना, केसामुळे. सौंदर्यता देतं बा ते. हा मला सौंदर्य दिलंय, बाई पण दिलंय. जे तुम्हाला एका वाक्यात लिहा आणि बाकीचं फील करा. आता एक लिहिलंय की कारण आपल्याला एक स्त्रीचं जे दागिना म्हणता येईल, आपण स्त्री आहे, आपण एक महिला आहे ना, आपले केस असणं गरजेचं आहे की आपल्याला केसामुळे सुंदर दिसतो आपण. आपल्याला
एक आपल्याला ओळख आपली दिलेली त्यासाठी आपण धन्यवाद. कारण मी स्वतःला सुंदर ठेवू शकते अजून जास्त केसांवर. काय तुमच्या भाषेत लिहायचं लिहा. थँक्यू माय ब्युटिफुल हेअर. थँक्यू. थँक्यू माय ब्युटिफुल हेअर. लवली लिहा, काय गॉर्जस लिहा, सिल्की लिहा, तुमच्या भाषेत लिहा. आपली भाषा आपली असते. सिल्की तुम्हाला जे आवडतं ते लिहा. सिल्की अँड शायनी हेअर. थँक्यू. थँक्यू. आता आपली स्किन घ्या, पूर्ण बॉडीची स्किन, चेहऱ्याची स्किन है ना. आय एम ग्रेटफुल फॉर माय ब्युटिफुल स्किन. आय एम ग्रेटफुल माय ब्युटिफुल ग्लोईंग. मराठीत लिहायचं असेल तर मराठीत लिहा. माझ्या निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी मी आभारी आहे, कृतज्ञ आहे. थोडस मराठीचे शब्द आपल्याला जड वाटतात लिहिताना, तुम्ही कम्फर्टेबल असतात तुम्ही तशा ह्याच्यातल्या. हिंदीतले ग्लोईंग स्किन साठी थँक्यू. आहे बघा, आय एम ग्रेटफुल फॉर माय ब्युटिफुल अँड ग्लोईंग स्किन बिकॉज मी खूप सुंदर दिसते आणि सुंदर दिसते. माझ्या शरीराचं प्रोटेक्शन पण करते स्किन, नाही का. बॅक्टेरिया असेल काय असेल त्यासाठी आपल्याला प्रोटेक्शन पण करते ना. जो काही तुमचा कलर असेल, जसा तुम्हाला आवडतो, जसा आहे तसा. मी छान आहे असं आपण लिहायचं. स्किन झालं. नंतर तुम्हाला लिहायचंय डोळे. मी आभारी आहे माझ्या डोळ्यांसाठी. मी आभारी आहे माझ्या सुंदर अशा डोळ्यांसाठी. राहू दे. का बरे डोळ्यांसाठी? कारण बघू शकते, बघू सुंदर जग बघू शकते. वाव. मी माझ्या सुंदर अशा डोळ्यांसाठी आभारी आहे, कारण इतकं सुंदर जग, माझे नातेवाईक, फ्रेंड, फॅमिली, निसर्ग सगळं काही मी डोळ्यांनी बघायची मला संधी मिळाली की मी बघू शकते हे. असं लिहा. त्याच्यात चष्मा असेल तर चष्म्याला पण थँक्यू म्हणायचंय. जर तुम्हाला काही तिथं ब्रेकडाऊन असेल तर चष्म्यामुळे तुम्ही बघू शकता ना, वाचू शकते, लिहू शकते. मी हे जग बघितलं. माझे आई वडील, मित्र, निसर्ग, आई वडील, निसर्ग, फ्रेंड, वाचणे, लिहिणे मी डोळ्यांनी करू शकले सगळे. थँक्यू माय ब्युटिफुल आईज. ब्युटिफुल अँड हेल्दी, निरोगी. हेल्दी आईज. माझ्या निरोगी आणि सुंदर डोळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. हे तोंडाने म्हटलं तरी चालतं. पुढचा तुम्हाला यायचं ना, थँक्यू. थँक्यू माय ब्युटिफुल आईज. आता आपल्याला छान असे डोळे आहेत, पापण्या आहेत, मग त्या डोळ्यांच्या सगळ्या गोष्टीला थँक्यू. तुम्हाला माहितीये मॅजिकचा वापर करून काही लोकांनी डोळ्याचे कलर पण चेंज केले. इवन त्यांचे फोटोग्राफ गुगलवर ते फोटो पण आहे, म्हणजे इवन डोळ्याचा कलर शेड चेंज केलाय. ब्राऊन, ज्याला जसा पाहिजे, ग्रीन, ब्ल्यू हे केलं. एवढं इतक्यापर्यंत लोकांचा डीप मध्ये अभ्यास आहे. फक्त प्रॅक्टिस. नंतर आपलं कान. मी कृतज्ञ आहे माझ्या निरोगी कानासाठी. मी कृतज्ञ आहे निरोगी कानासाठी, कारण मी ऐकू शकते इतरांचा आवाज, माझा आवाज, स्वतःचा आवाज पण ऐकतो ना आपण, तर दुसऱ्यांचाच ऐकतो असं फक्त. मी कारण मी ऐकू शकते
माझा आवाज, इतरांचा आवाज, सृष्टीचा आवाज, त्याचे पक्षी वगैरे सगळ्याचा आवाज काय काय येतो ते सगळं आपण कानानेच ऐकतो ना. नंतर येतं नाक. मी आभारी आहे माझ्या सुंदर निरोगी नाकासाठी, नाकासाठी, कारण सांगा. कारण मी वास घेऊ शकते. हा, वास श्वास घेऊ शकते. श्वास घेऊ शकते, वास घेऊ शकते. माझा श्वास जे काही मी जिवंत आहे, श्वास चालू आहे अखंड नाकामुळेच चालू आहे ना. येस. येस. श्वास घेणे, वास घेणे, म्हणजे सेन्स आपल्याला कुठं दूध झालंय, कुणाच्या घरात काय झालंय, आपल्याला ते नाक हे करतं. चांगलं वाईट दाखवायचं काम पण नाक करतं, माहिती का. असं परफ्युमचा वास, चांगला वास आला, फुलांचा वास, की छान वाटायला लागतं ना. हो. खराब वास आला की नाक लगेच मुरडतो. नाक कसं मुरडतं? नाक मुरडतो ना आपण. अरे काहीतरी कोणा गेलं की आधी म्हणजे ते पण आपल्या ऍक्शन म्हणून, बॉडी लँग्वेज आपलं नाक सांगतं. आणि हो. आणि एखादं चांगला आला, पिझ्झा आला पार्सल, किंवा एखादं चांगलं असे डिश आली आपल्या समोर हॉटेलमध्ये, ते पण आपल्याला फुलफिलनेस नाक सांगतं अगोदर. म्हणजे ही डिश खूप सुंदर लागणार आहे, अगोदरच आपण ते नाकाने त्याचा स्वाद घेतो, डोळ्यांनी अगोदर ती डिश बघतो की डेकोरेशन छान आहे, नंतर नाकाने त्याचा एक फील यायला लागतं, वास यायला लागतो. आपलं बघा स्वयंपाक किचन मध्ये होताना की मुलं विचारतात काय म्हणताय मम्मी, काहीतरी छान आज वास यायला लागलाय मस्त, होतं ना. मग हे आपल्याला सेन्स कोण पाठवतं इथं इथपर्यंत? आधी नाक. मग किती छान नाक आपल्याला महत्वाचं आहे. थँक्यू. सर्दी झाल्यावर विक्स लावू शकते. हा, थँक्यू माय नोज. स्टीम घेऊ शकते मी. हा, मग हे तुम्ही फील करायचंय नंतर की नाकाने नाकात नथ घालतो आपण, है ना. परत आपल्याला हे करतो, नाकाने श्वास घेतो. परत आपल्याला सर्दी झाली की आपण त्याच्याने आपल्याला वाफ घेतो, विक्स लावतो. त्याचं हे आपल्याला तिथं ब्रेकडाऊन आलं की आपल्याला माहिती काय करायचं, तेही माहिती आपल्याला. येस. आता लिहा कान. कान झाले ना. कान झाले ना. नंतर घ्या होठ. होठ आपले, लिप्स. मी कृतज्ञ आहे माझ्या सुंदर अशा होठांसाठी. सांगा कारण. लिपस्टिक लावू शकते. हा, कल्पना दे, सांगा कारण. चेहऱ्याला शोभा देते. अजून अजून महत्वाचं राहिलं. बोलताना. बोलता नाही. बोलताना आपल्या लिप्स हालतात मॅडम. हा, आता हे लिप असे झाले की कसं कोलगेट स्माइल स्माइल देतात ना आपण लिपनी. येस. येस. न बोलता आपण समोरच्याशी कम्युनिकेट करतो ना. कारण माझी स्माइल खूप सुंदर आहे. काय लिहा तुम्हाला कारण. मी स्माइल करू शकते. बोलू शकते. बोलताना पण आपल्याला लिप मदत करतात ना. थँक्यू. थँक्यू माय लिप. आणि आपल्या चेहऱ्याला सुंदर दिसण्याचं काम, आपल्या लिपचा आकार बघा सगळ्यांनी, आपापल्या लिपचा आकार कसा आहे. लिपस्टिक लावू शकते, लिप लायनर लावू शकते, त्याला लिप बाम लावू शकते, त्याची काळजी घेऊ शकते छानपैकी, अजून ते ऍक्टिव्ह दिसतात, है ना. ॲब्रो. मी कृतज्ञ आहे माझ्या सुंदर ॲब्रो साठी. कारण मी सुंदर दिसते, चेहरा छान दिसतो. थँक्यू. थँक्यू माय ॲब्रो. आणि डोळे कम्प्लीट वाटतात. हा, का बरं दिले बरं देवाने हे ॲब्रो? काही असं गरज तर नव्हती. कपाळावरनं पाणी पडेल ना तर तिथे अडक. डोळ्यांवर हा,
तुम्ही बोललेले आधी. हा आपल्याला घाम येतो ना, मग तो डोळ्यात जाऊ नये म्हणून कदाचित ते वायपर दिले आपल्याला. माझी पण ते पापण्या राहिल्या बडे. हा पापण्या डोळ्यासोबतच लिहून टाकायच्या ना, ते वेगळ्या पापण्यानी आपण नाही का डोळ्याचं प्रोटेक्शन करू शकतो. मी प्रोटेक्शन. आभारी आहे माझ्या छान पापण्यांसाठी, मी कृतज्ञ आहे पापण्यासाठी. ब्लिंक करतो ना आपण असं, बऱ्याच वेळेला कोणाला इशारा करायचा असेल असं नाही का, आपण घरातल्या घरात असं नाही सांगू नको, बोलू नको, लगेच डबल एकदा केलं की डबल केलं की त्याचं वेगळं ऍक्शन होती. केलंय का कोणी कधी ब्लिंक? हो, मी केलंय ना. हा आता मॅजिक डस्ट करताना वापरायचं ते ब्लिंक करायचं. कारण त्याला प्रोटेक्शन पण करतात ना, डोळ्यांना कचरा वगैरे जाऊ नये म्हणून पटकन आपण डोळे बंद करतो बघ. काही आपला असं प्रकाश आला पटकन, एखादा हे आलं की लगेच पटकन आपल्या पापण्या डोळे बंद होतात. नंतर लिहा, मी कृतज्ञ आहे माझ्या दातांसाठी. माझ्या दातांसाठी, कारण जेवण करू शकते ना चावून चावून. थँक्यू. बाईट करू शकते दाताने. आपण हे करतो ना, काही पण काम असलं की कट करायचं, कॅडबरीचं रॅपर आहे पटकन नाही कैची वगैरे मिळाले की कोण कोण करतं असं, लगेच दाताने त्याला हे करतो. म्हणजे तिथं पण आपण हेच करतो, थँक्यू माय टीथ. आणि किती सुंदर 1 2 3 4 एवढे 32 दिले. आणि जसं मला कळतंय, म्हणजे जसं आपण खायला लागलो तस तेव्हापासून ते आपल्यासाठी काम करतायत काही पण. आणि कधी पण खायचं असलं की परत ते कंटाळ नाही करत है ना. जेवण झालंय, सगळं झालंय, चला कोणतरी म्हटलंय परत एक लाडू खाऊन घे, बिचारे परत कामाला लागतात. चिंगम जावायचं असलं तेच कामाला लागतात. आपण त्यांच्याकडनं वर्किंग इतक्या दिवसापासून इतकं वर्किंग करून घेतलंय की त्याला थँक्यूच नाही म्हटलं. इतकं सगळं त्यांचा पूर्ण समूह आहे, 32 दात दिले. थँक्यू माय दात. हेल्दी टीथ, दात. स्माईल जीभ छान मा- दिसते त्यांनी हा, हसल्यावरती. कोलगेट स्माइल. आता अजून जीभ केली. हा, मी कृतज्ञ आहे टेस्ट, अलग अलग टेस्ट हा, टेस्ट देती है ना, अलग अलग खाने का. मी माझ्या जिभेसाठी कृतज्ञ आहे, कारण मला टेस्ट म्हणजे टेस्ट याचा सेन्स मला जिभेमुळे, सेन्स एक सेन्स आहे ना जीभ पण. और बोलने के लिए भी काम आती है ना, हाँ, बोल बोलेला नहीं पण सकते बिना जीभ का. हाँ, बोलते हैं ना कैसे जीभ चलती है इसकी, कैची जैसी, हाँ. कैची जैसी चलती. लोग बोलते हैं ना हिची जीभ लग कैची सारखी चालते. म्हटलंय का तुम्हाला कोणी? हा. हा, हो मॅडम. कारण टेस्ट येते, बोलू शकते. तेव्हा जीभ वापरली आम्ही बोलायला. नाकाने जीभ लावून बोलते. नाकाला लागते कोणाची जीभ? नहीं. नाही. माझी लागती, नंतर दाखव हे झाल्यावर. म्हणजे तुमची जीभ एवढी मोठी आहे. हो, 1%. आपल्याला आपला सलायवा असतो ना, लाळ असते आपली, ते लाळीमुळे आपण सगळं पाचक रस जातं आणि पचतं आपल्याला. ते आपण सगळ्या हार्मोन्स मध्ये लिहू वाटलं असतं. आपली आपली जीभ झाली, दात झाले, माउथ. माउथ पण त्याच्यात लिहून टाका, पूर्ण तोंडच. मसुडे हा, हिरड्या. हिरड्या. त्यात माऊथल्या म्हणजे सगळं त्याच्यात फील करा. माऊथ मध्ये सगळं आलं, त्याच्यात सलायवा आला म्हणजे आपली लाळ आली, हिरड्या आल्या है ना, जबडा आला आणि घसा आला, सगळं आलं. तर माऊथल्या म्हणजे माझं आपलं तोंड, माऊथ मध्ये सगळं आलं. मग कृतज्ञ आहे माझ्या माऊथ साठी, कारण मी जेवू शकते, पाणी पिऊ शकते. जेवण, पाणी,
स्वाद घेऊ शकते सर्व गोष्टींचा. बोलू शकतो आपण, घशामुळे बोलतो ना आपण थॉटनी. थँक्यू माय माउथ. थँक्यू माझ्या तोंडासाठी. मी कृतज्ञ आहे माझ्या मानेसाठी. मानेसाठी कारण माझा आपला फेसचा भाग भारतीने ठेवलाय ना. आपल्या फेसला आपल्याला बॉडीला सपोर्ट करण्याचं काम करते. परत आपण अशा मुवमेंट करू शकतो मानेमुळं, अशा अशा फेसच्या. आपण इकडं तिकडं बघायचं, मान नसतं आपल्याला बघता नसतं आलं ना साईडला, फक्त आपलं सरळच राहिलं असतं. असं काहीतरी असतं इथंच डायरेक्ट असतं तर थर्ड आणि शरीराला कनेक्टेड ठेवलंय. जॉईंट हा, कनेक्टेड. सपोर्ट केलाय ना. आणि त्याला कनेक्टेड Connected. पण मुवमेंट आहे ना त्याला पण, इकडं इकडं. मुवमेंट देऊ शकते. हा, आणि सुंदर सुंदर गळ्यातले घालतो आपण माने, दागिने घालतो, परत सुंदर ज्वेलरी घालतो सोन्याचे, मस्त मस्त गळ्यामध्ये. किती आपण घातलं चांगले कपडे, साडी वगैरे, एखाद्या लग्नाला गेलो आधी बघतो की गळ्यात काय आपल्याला सूट होईल, कसं घालता येईल, मोत्याचं घालायचं की ज्वेलरी घालायची, काय घालायचं. थँक्यू माय नेक. शोल्डर, खांदे आपले. कानचं झालं का? झालं ना कानाचं, लिहिलं नाही का? हा, झालं कानाचं झालं मॅडम. लिहिलं ना. ओके झालं. मी आभारी आहे खांद्यांसाठी, मजबूत खांद्यांसाठी. आपण काही उचलतो वगैरे, लहानपणी आपण हे करायचो, आता पण काही घ्यायचं, आपले मजबूत खांदे, शोल्डर मजबूत आहे म्हणून हे करू शकतो ना आपण. मोमेंट करू शकतो, फिजिकल ऍक्टिव्हिटी करू शकतो, काम करू शकतो. मी आभारी आहे माझ्या हातांसाठी, हातामध्ये पूर्ण नसले आता, माझ्या हेल्दी निरोगी हातांसाठी. काय काय करता हाताने काम आपण? मी कामे करू शकते, वस्तू उचलू शकते, आंघोळ, माझी कामं मी करू शकते. असे 2-3 पॉइंट लिहा. स्वयंपाक करू शकते मी, फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी स्वयंपाक करते मी माझ्या हाताने. सगळेजण करतात ना. स्वयंपाक करू शकते, लिहू शकते. आता आपण हातानेच लिहितोय सध्या. थँक्यू माय हँड. थँक्यू. भांडी धुवू शकते, भाजी कापू शकते, मल्टिपल कामं, सगळे कामं जे आहे आपण हातामुळे करू शकतो, है ना. झाडू मारू शकते, लादी पुसू शकते. हा, सगळं काही करू शकतो आपण आपल्या हातामुळे. आपल्या स्वतःच्या वस्तू, स्वतःला पाणी घेणं, स्वतःला, म्हणजे आपण डिपेंड नाहीये, सगळं आपल्या हात आहे म्हणून आपण आपले काम करू शकतो. मॅडम, तुम्ही जे सांगता माझी नात ते पाटीवर लिहून घेते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थोडी छोटी बघा, ये ग समोर. मुलं पण तेच करतात, आपण जे नाही का आपण ऍक्टिव्हिटी करत असतो, मुलं पण तशीच ऍक्टिव्हिटी करतात. हॅलो, वाव. Yes. आता पाठ लिहा, पाठ आपली. मी आभारी आहे माझ्या पाठीसाठी. मी आभारी आहे माझ्या बॅक, पाठीसाठी. बॅक, हा शोभाजी. कारण शरीराला सपोर्ट करते आपल्या. बॅकवर आपण झोपायचं असलं तर आपण विश्रांती करू शकतो.
विश्रांती कशी करतो आपण? चला बाई आता काम झालं, एकदा पाठ टेकवते असं म्हणतो ना आपण. एकदा मला पाठ टेकवायची. पाठीला दप्तर अटकू हा, बॅग घेऊ शकतो, बॅगला. थँक्यू. पाठ खेळत असल्यामुळे आपलं पोश्चर छान वाटतं. हा, थँक्यू माय बॅग. थँक्यू सो मच. आपल्याला सपोर्ट करण्यासाठी. पाठ टेकून बसले की असं बरं वाटतं ना, आपण बसलो बघा आणि असं पाठ टेकवली सोफ्यावर वगैरे, तर आपल्याला रिलॅक्स फील होतो. नंतर चेस्ट, स्टमक दोन्ही एकत्र लिहा. चेस्ट आणि स्टमक. पोट आपलं निरोगी पोट आहे, त्याच्यामुळे अन्न चांगलं पचन होतंय. चांगली चेस्ट आहे आपली, जी आहे आपल्याला श्वास घ्यायला, आपल्याला चांगलं दिसायला हेल्प करते. थँक्यू. थँक्यू माय स्टमक, चेस्ट, लोअर बॅक. म्हणजे आपलं कंबर, पाठीसोबत कंबर पण आलं ना, लोअर बॅक. थँक्यू फॉर सपोर्ट मी. थँक्यू मला निरोगी ठेवण्यास मदत करण्यासाठी. आता आपले पाय. पाय, मी आभारी आहे माझ्या पायांसाठी. हेल्दी निरोगी पायांसाठी. मजबूत लिहा. तुम्हाला जो शब्द वाटतोय चांगला तो तुम्ही तिथे ऍड करून लिहा. कारण पायांमुळे शरीराचा भार, मजबूत पायांमुळे शरीराचा भार मी उचलू शकते. माझ्या वजन वाढलंय म्हणतो ना आपण, पाय दुखायला लागताय, काय झालं की आपण म्हणतो पाय हे झाले. कारण माझ्या शरीराला मी चालू शकते, उड्या मारू शकते, डान्स करू शकते, एक्सरसाइज करू शकते, व्यायाम करू शकते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो आपण, पाय चांगले असतील तर, है ना. म्हणजे आपल्याला पाय दिले ते खूप मोठे आपले पाय, त्यात सगळं आलं. मग तुमचे पंजे, टाचा, बोटा सगळं आलं पायात. पाय म्हटलं की पोटऱ्या आहे, ते सगळे हेल्दी, जे जे हेल्दी पार्ट ते सगळ्यांना आपण एकदा थँक्यू लिहायचंय. थँक्यू माझ्या निरोगी मजबूत पायांसाठी. निरोगी आणि मजबूत पायांसाठी. लिहिलं? हो. आता हृदय लिहा. हृदय आपलं हार्ट. मी आभारी आहे माझ्या हृदयासाठी. माझ्या हृदयासाठी निरंतर निरंतर नॉनस्टॉप माझ्यासाठी हृदय काम करत आहे. थँक्यू माय हेल्दी हार्ट. माझ्या स्वस्थ निरोगी अशा हृदयासाठी मी धन्यवाद. धन्यवाद. आपल्या फिलिंग, भावना, हेल्दी हार्ट आपलं आहे ना, सुंदर निरोगी हार्ट असेल, म्हणतात ना आपण म्हणतो की मन निर्मळ आहे, मन आपलं स्वस्थ आहे, हेल्दी हार्ट आहे आणि नॉनस्टॉप कधी त्याला असं आपण काही करतोय त्यात तो त्याचं काम करतोय. आपण झोपतोय, उठतोय, स्वयंपाक बनतोय, हार्टबीट आपल्या कंटिन्यू चालू आहे. खराब चांगलं ब्लड बॉडीमध्ये पाठवायचं, परत ते कलेक्ट करायचं, परत ते जायचं, त्याची प्रोसेस निरंतर चालू आहे ना. आपण म्हणतो ना काही एखाद झालं की दडदड वाढती,
थोडस एखादी बातमी काय ऐकली आपण धडधड धडधड झाली, खुशीचे झाले तरी त्या हार्टच्या फिलिंग येतात, तरी पण खुशीने पण धडधड वाढते आपली. म्हणजे काय आहे की आपल्या ऍक्शनला रिएक्शन पण आपला हार्ट आपल्याला देत असतो प्रत्येक वेळेला. आपले लंग्स, फुफ्फुस, शुद्ध हवा घेण्याचं काम कोण करतं? सोडण्याचं फुफ्फुस आपले. मी आभारी आहे माझ्या निरोगी फुफ्फुसांसाठी. मला शुद्ध हवा संपूर्ण शरीराला पोहोचवली जाते. संपूर्ण शरीराला तुमच्यामुळे मिळते. हृदयांना म्हणायचंय थँक्यू. थँक्यू माय लंग्स. आता एकत्र लिहा. अन्ननलिका, आपलं अन्ननलिका, अन्न पाईप आणि अन्न पिशवी, छोटे आतडे, मोठे आतडे, सगळं त्याला लिहा. डायजेशन सिस्टीम मराठीत काय म्हणतात? पचन संस्था. मी आभारी आहे माझ्या पचन संस्थेसाठी. पूर्ण संस्थाच आली ना ती एकत्र. त्याच्यामध्ये सगळं आलं तुमचं. अन्न पाईप, अन्ननलिका मधले सगळे पार्ट, छोटे आतडे, मोठे आतडे, त्यातले विला, त्यातले पाचक रस, सगळं 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 आलं माझ्या पचन संस्थेसाठी. कारण मी जे काही खाते ते मला सहज पचन होतं. मला अन्न पचन करण्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. गर्भपिशवी निरोगी, हेल्दी, गर्भपिशवीसाठी थँक्यू. हे आपल्या आपल्या भाषेत. थँक्यू. थँक्यू सो मच. किडनी आपली. मी आभारी आहे किडनीसाठी. पाणी फिल्टर होतं पिलेलं. युरिन व्यवस्थापली जाती. नको असलेले जे घटक आहे दूषित ते बाहेर फेकले जातात आपले. टॉक्सिस म्हणजे विषारी पदार्थ आपले बाहेर फेकले जातात. थँक्यू. हेल्दी किडनीसाठी थँक्यू. आता 2-3 एकत्र आहे. पेशी, आपले हाडं आणि आपल्या सर्व नसा. पेशी, हाडं आणि नसा. मी आभारी आहे माझ्या सर्व शरीरातल्या लाखो करोडो हेल्दी पेशींसाठी, नसांसाठी आणि हाडांसाठी. कारण खाल्लेलं अन्न पचवणे, त्या शरीरात त्याचं रक्तामध्ये रूपांतर करणे, तुम्ही सगळे मिळून मला हेल्दी ठेवण्याचं काम करतात. अन्न पचवणे, सेल पर्यंत पोहोचवणे, निरोगी सेल मला निरोगी, हेल्दी, हॅपी ठेवण्याचं काम करतात. लिहिलं? पुढे येस. आता सरळ बसायचंय. पाठीचा Yes. कणा सरळ करायचा सगळ्यांनी. पेन आणि डायरी साईडला ठेवून द्या थोडा वेळ. निरोगी बसायचं सगळ्यांनी. सरळ बसायचं. सरळ सरळ ताट बसायचं. पाठीचा कणा ताट, मान ताट, शोल्डर पुढे, खांदे सरळ. खांदे खाली नाही होऊ द्यायचे. असे झाले की आपण मग जेव्हा खांदे तुमचे स्ट्रेट असतात तुमचा कॉन्फिडन्स वेगळा असतो आणि डाऊन असतात तेव्हा लो असतो. तर मग आपली शूरवीर किंवा खुश लोकांची निशाणी की कंधे सीधे. खांदे सरळ करायचे. सरळ बसायचे.
चेहऱ्यावर स्माईल, स्माईल. थोडी अजून वाढवायची, थोडी अजून स्माईल, स्माईल. वाव, वाव. स्वतःला म्हणायचं वाव. थँक्यू, वाव. थँक्यू. उजवा हात छातीवर ठेवायचा आहे. यस. हार्टच्या ज्या येतात असं असं धगधग ते फील करा सगळ्यांनी. 2-5 सेकंद फील करा, फील करा. वाव. यस, हार्ट फिलिंग फील करायचे सगळ्यांनी. वाव, कशा प्रकारचं तुमचं हृदय धडकतंय. यस, थँक्यू, थँक्यू परमेश्वरा, थँक्यू, धन्यवाद. त्या सुंदर निरोगी शरीरासाठी खूप खूप तुझे आभार. थँक्यू, थँक्यू परमेश्वरा, थँक्यू. इतक्या सुंदर आणि निरोगी, स्माईल कमी नाही होऊ द्यायची, स्माईल कंटिन्यू राहू द्यायची. इतक्या सुंदर आणि निरोगी शरीरासाठी थँक्यू, थँक्यू परमेश्वरा. वाव, इतकं सुंदर निरोगी शरीराचा तू खजिना दिला, त्यामुळेच मी जिवंत आहे. थँक्यू. इतक्या निरोगी शरीराचा जो काही माझ्यासाठी गिफ्ट दिलेलं आहे त्यासाठी मी जिवंत आहे आणि मी खुश आहे परमेश्वरा, मी खुश आहे. या निरोगी शरीरासाठी मी खूप खुश आहे. थँक्यू. माझं शरीर संपूर्ण निरोगी आहे, मी स्वस्थ आहे, मी हेल्दी आहे. थँक्यू परमेश्वरा, थँक्यू परमपिता, थँक्यू सो मच. ब्युटिफुल निरोगी शरीरासाठी खूप तुझे आभार. थँक्यू. मी खूप दिवसापासून माझ्या शरीराला किंवा मला टेकन फॉर ग्रँटेड घेतलं. मी कधी मला वेळ नाही मिळाला थँक्यू म्हणण्यासाठी. मी कधी त्याची कदर नाही केली. पाहिजे तेवढे मी कामं करून घेतली. पाहिजे तेवढं मी शरीराचा वापर केला. चालण्याचा, बोलण्याचा, हसण्याचा, उड्या मारण्या सगळं काही मी केलं परमेश्वरा. पण मी माझ्या शरीराला मला वेळ नाही दिला. थँक्यू. पण प्रभू मी आता शिकते. धन्यवाद, त्याची ताकद मला कळाली आणि मी आता शिकते. तर माझ्याकडनं तू करून घेत जा. प्रभू थँक्यू, थँक्यू सो मच. इतक्या सुंदर आणि निरोगी शरीरासाठी मी खूप आभारी. सुंदर असे डोळे दिले भगवंता, ज्याच्याने मी हे जग पाहिलं, आई वडील पाहिले, मित्र पाहिले, मैत्रिणी पाहिल्या, निसर्ग बघितला. सगळं काही मी निरोगी माझ्या सुंदर डोळ्यांमुळे बघू शकले. एक नाही 2 दिले परमेश्वरा तुम्हाला. किती दयावान आणि किती खूप सुंदर तू. थँक्यू, थँक्यू सो मच. मी खूप आभारी आहे माझ्या कानांसाठी प्रभू. तू मला कान दिले, ऐकायची क्षमता मला दिली. मी ऐकू शकते माझा आवाज, इतरांचा आवाज, निसर्गाचा आवाज, सगळं काही. त्यासाठी थँक्यू, थँक्यू परमेश्वरा. मी खूप मनापासून, हृदयापासून तुझे आभार मानते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी माझ्या नाकासाठी आभारी आहे. सुंदर असं नाक, ज्याच्याने माझा चेहरा छान दिसतो. माझा श्वास चालू आहे अतंग, मी वास घेऊ शकतो. इतक्या सगळ्या क्वालिटीज आहेत. थँक्यू, थँक्यू परमेश्वरा. सुंदर असं निरोगी नाक, ज्याच्यामुळे मी श्वास घेऊ शकते, मी वास घेऊ शकते. ही शक्ती मला दिल्याबद्दल ह्या शक्तीसाठी खूप खूप तुझे आभार. थँक्यू, थँक्यू माझ्या फोरहेडसाठी, कारण मी भाग्यवान सुंदर दिसते त्यामुळं. थँक्यू. माझ्या ॲब्रोसाठी थँक्यू, की माझा चेहरा सुंदर दिसतो. एक माझ्या चेहऱ्याला एक लुक येतंय, त्याच्याबद्दल थँक्यू. मी माझ्या होठांसाठी थँक्यू परमेश्वरा. इतकी छान स्माईल आहे, मस्तपैकी स्माईल देऊ शकते, बोलू शकते. थँक्यू. म्हणजे दातांसाठी थँक्यू परमेश्वरा. 1 नाही, 2 नाही. वाव, किती छान. 32 सगळे दात माझ्यासाठी काम करताय. मी जे ते खाईन ते खाऊन, चावून ते व्यवस्थितपणे माझ्या लाळमध्ये मिसळून ते शरीरात पोहोचवण्याचं काम करताय. सगळ्या दातांसाठी, निरोगी दातांसाठी थँक्यू, थँक्यू सो मच. परत मी माझ्या चेहऱ्यासाठी थँक्यू, जॉ लाईनसाठी थँक्यू. ह्या सगळ्यांनी मिळून मी एक सुंदर दिसते आहे, छान दिसते. निरोगी सुंदर केसांसाठी थँक्यू परमेश्वरा. इतके सुंदर केस दिले, त्यामुळे मी हेअरस्टाईल करू शकते, मी सुंदर दिसू शकते. थँक्यू, थँक्यू. हे सगळं दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे. थँक्यू माझ्या नेकसाठी. मानेच्या मुवमेंटमुळे मी इकडं तिकडं बघू शकते. माझ्या शरीराचा, मानेचा दोघांना सपोर्ट करू शकतो. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू माझ्या शोल्डरसाठी, खांद्यांसाठी, जेणेकरून माझं शरीर छान दिसतंय. मी स्वतःचे कामं करू शकते, स्टँडिंग पोझिशनमध्ये राहू शकते. थँक्यू. माझ्या हातांसाठी थँक्यू. सर्व मी कामं करू शकते, स्वयंपाक करू शकते, लिहू शकते, व्यायाम करू शकते, वस्तू उचलू शकते. त्यासाठी खूप तुझे धन्यवाद. थँक्यू. सुंदर इतके हात, बोट, नख, ह्या सगळ्या काही रचनासाठी धन्यवाद परमेश्वरा, तुझे धन्यवाद. थँक्यू सो मच.
माझ्या चेस्टसाठी, स्टमकसाठी, बॅकसाठी खूप खूप धन्यवाद. इतके सुंदर अशा सगळ्या अवयव आहे, ते इतके निरोगी छान काम करताय, त्यासाठी तुझे खूप धन्यवाद परमेश्वरा, तुझे खूप धन्यवाद. माझ्या पायांसाठी धन्यवाद, पायाने चालू शकते, परत मी एक्सरसाइज करू शकते, उड्या मारू शकते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते, स्टँडिंग पोझिशन मध्ये उभं राहू शकते. थँक्यू. माझ्या निरोगी स्वस्थ मजबूत पायांसाठी खूप तुझे आभार. इंटरनल सगळ्या सिस्टीमसाठी, डायजेशन सिस्टीमसाठी खूप थँक्यू सो मच. शरीरातले सगळे हार्मोन्स काम करताय माझ्यासाठी, त्या हार्मोन्सला सगळ्यांना थँक्यू. माझ्या ब्रेनला खूप सुंदर बुद्धी दिली परमेश्वराने तुझी, की चांगला विचार करण्याची, चांगल्या लोकांमध्ये जाण्याची, चांगलं दुसऱ्यासाठी चांगलं विचार करण्याची ही मला संधी दिली, त्याबद्दल मी खूप आभारी. सुंदर अशा माझ्या मेंदूसाठी चांगलं वाईट पारखण्याची शक्ती मला दिली, त्या निरोगी हेल्दी आणि खूप सुंदर असा खजिना दिला, त्यासाठी खूप थँक्यू. तुझे खूप परमेश्वरा, तुझे उपकार. थँक्यू सो मच. सगळ्या नसा व्यवस्थित काम करताय, सगळा फ्लो व्यवस्थित चालू आहे, सगळे हाडं माझे मजबूत आहे, सगळ्या हाडांमध्ये मजबूती आहे, सगळे व्यवस्थित त्याच्या ठिकाणी काम करताय, सगळे माझे पार्ट, सगळी सिस्टीम, वाव किती सुंदर काम करतात. सगळ्या पेशी निरोगी होत आहे, हेल्दी होत आहे, सगळ्या पेशी व्यवस्थित काम करतात, सगळ्या पेशी हॅपी होत आहे दिवसेंदिवस परमेश्वरा. जसंही मी ग्रॅटिट्यूड करायला लागले, जसंही मी माझं धन्यवाद करायला लागले, ही मॅजिक मी शिकत आहे, तेव्हापासून माझ्या ज्या पेशी आहेत त्या सगळ्या निरोगी, हॅपी आणि हेल्दी सुंदर होत आहे. आणि मला खात्री आहे हळूहळू सगळ्या रिपेअर होऊन मी खूप सुंदर, खूप निरोगी होत चालले परमेश्वरा. त्यामुळे थँक्यू सो मच. मी स्वतःवर खूप प्रेम करते, अगदी जशी आहे तशी मी स्वतःला स्वीकार करते भगवंता. मी जशी आहे तशी मी स्वतःला, जोरात म्हणा, मी जशी आहे तशी मी स्वतःला स्वीकार करते. आय लव्ह माय सेल्फ द वे आय एम. आय लव्ह माय सेल्फ द वे आय एम. मी जशी आहे ना, मी तशी मला स्वीकार करते. मी जशी आहे तशी माझ्यासाठी मी बेस्ट आहे. आय एम दी बेस्ट. मी जशी आहे परमेश्वरा, जसं दिलंय मला शरीर, मन, बुद्धी, तसं मी पूर्णपणे स्वीकार करत आहे. थँक्यू सो मच. इतकं सुंदर तन, मन, धन, जे काही माइंड, बॉडी, सोल हे तिन्ही दिलंय, आणि याची तिघांची काळजी घ्यायची जबाबदारी माझी परमेश्वरा, माझी, फक्त माझी. मला खुश ठेवण्याची जबाबदारी फक्त माझी, याच्यासाठी कोणी जबाबदार नाही. आई वडील, फ्रेंड, फॅमिली, घरातले, नशीब किंवा युनिव्हर्सल हे कोणी नाही, फक्त मी, आणि मीच मला स्वतःला खुश ठेवू शकते, मी फक्त. येस, आय लव्ह माय सेल्फ. मी जशी आहे तशी मी स्वतःला खूप आवडते. स्वतःचा चेहरा बघायचा आहे, स्माइल करायची आहे, स्वतःचा चेहरा कॅमेरामध्ये बघायचा आहे, स्माइल करायची. वाव, मी खूप सुंदर दिसते, मी खूप निरोगी दिसते, मी खूप छान दिसते. वाव, थँक्यू सो मच. थँक्यू. स्वतःला हक करायचंय स्वतःला, मिठी मारायची, गच्च मारायची, गच्च. अजून फिट्ट अंगावर काढे आले पाहिजे. वाव, स्वतःला हक करायचं जोरात. वाव, थँक्यू. जोरात घट्ट अशी मिठी मारायची आहे, जसं की आपल्या खूप जुन्या मैत्रिणीला भेटले किंवा आईला भेटले, जशी घट्ट मिठी मारली स्वतःला मारायची आहे. आय लव्ह माय सेल्फ. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच भगवंता, परमेश्वरा, थँक्यू. आणि असंच मला हेल्दी, निरोगी ठेव. थँक्यू सो मच.